नमस्कार मित्रांनो, आज आपण आरसीसी बीम चे रेनफोर्समेंटचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. आरसीसी बीम चे रेनफोर्समेंटचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. स्टील च बार बेंडिंग शेड्यूल तयार करणार आहोत. तर बघा मित्रांनो, त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे आरसीसी बीम 300 mm वाईड आणि 450 mm डीप. 300 mm वाईड, 300 mm वाईड आणि 450 mm डीप. 300 mm वाईड आणि 450 mm डीप. लेंथ दिलेली आहे 5000 mm. लेंथ दिलेली आहे 5000 mm. इज रेनफोर्स्ड विथ 4 नंबर ऑफ 12 mm bar placed in one row. Out of 4, 2 bars are straight bar. 2 बार कितने स्ट्रेट, 2 बार कितने स्ट्रेट और 2 बार कितने बेंट अप. दोनों का भी डायमीटर कितना है 12 mm. दोनों का भी डायमीटर कितना है 12 mm. इन एडिशन टू दिस, इन एडिशन टू दिस एंचोर बार टॉप में रहते 10 mm डायमीटर. एंचोर बार कितने 2 है, 10 mm डायमीटर के, 10 mm डायमीटर, 2 एंचोर बार. हाँ, बाद में आर टॉप, आर एट द टॉप आणि 6 mm स्टिरप्स, स्टिरप्स 6 mm डायमीटर के स्टिरप एट द रेट स्पेसिंग ऑफ 150 mm. स्टिरप म्हणजे काय असतं मित्रांनो, एक समज बीम किंवा कॉलम काढला आपण, या सळ्याला जे पॅक करतं त्याला आपण स्टिरप म्हणतो. सळ्याला जे स्क्वेअर याच्यात पॅक करतं त्याला काय म्हणतो आपण स्टिरप. समज असा कॉलम काढला, त्याच्यात जर सळ्या काढल्या, या सळ्याला म्हणजे स्टील बारला जे पॅक करत, म्हणजे स्टील बारला जे स्क्वेअर मध्ये काढतो आपण तेच त्याला म्हणतो स्टिरप्स. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला काय करायचंय, द ओव्हरऑल कव्हर इज प्रोव्हाइडेड. कव्हर किती आहे, कव्हर 25 mm. कॅल्क्युलेट द टोटल क्वांटिटी ऑफ स्टील अँड प्रिपेअर बार बेंडिंग शेड्यूल. तर बघा मित्रांनो, आता टोटल क्वांटिटी ऑफ स्टील काढायसाठी सगळ्यात पहिले लेंथ ऑफ मेन बार, लेंथ ऑफ मेन बार. What is the formula? TL, total length, minus 2 into cover into 18D, 18 diameter. तर बघा मित्रांनो, टोटल लेंथ किती आहे, टोटल लेंथ दिलेली आहे 5000. टोटल लेंथ किती आहे मित्रांनो 5000. 2 इंटू कव्हर किती आहे 25 प्लस टोटल लेंथ दिलेली आहे 5000. 2 इंटू कव्हर किती आहे 25, 18. डायमीटर किती आहे मित्रांनो, डायमीटर आहे मेन बारचं 12. किती येतं हे उत्तर सांगा फास्ट. लेंथ ऑफ द मेन बार फास्ट सांगा. 5166 mm. बोले तो 5.166 मीटर. आता बघा मित्रांनो, लेंथ ऑफ मेन बार झालं. लेंथ ऑफ मेन बार झाल्यानंतर काय, लेंथ ऑफ बेंटअप बार, बेंटअप बार, बेंटअप बार TL मायनस 2 इंटू कव्हर प्लस 18 डायमीटर प्लस 0.42 D इंटू 2, 0.42 D इंटू 2. टोटल लेंथ किती मित्रांनो 5000 मायनस 2 इंटू 25 प्लस 18, डायमीटर 12चे, मेन बारचं याचं डायमीटर सारखंच आहे 0.42. डी म्हणजे काय असतं मित्रांनो, डी म्हणजे डेप्थ, कव्हर मायनस करायचं. 45, 450, 450 मायनस 25 इंटू 2 चं कव्हर जे 400. तर हे 400 इंटू 2 किती येतं मित्रांनो हे सांगा. 5550
टू. हे फॉर्म्युले पाठ केले की खूप सोपं आहे मित्रांनो. हे 5502 mm म्हणजेच 5.502 मीटर. हे झालं लेंथ ऑफ बेंट अप बार. लेंथ ऑफ बेंट अप बार झाल्यानंतर नंबर ऑफ स्टिरप्स. आता लेंथ ऑफ स्टिरप काढू मित्रांनो पहिले. लेंथ ऑफ स्टिरप्स. अँकर बारची लेंथ राहिली मित्रांनो. अँकर बार याचा फॉर्म्युला काय? लेंथ ऑफ अँकर बारचा फॉर्म्युला काय? लेंथ ऑफ अँकर बार टोटल लेंथ -2 इंटू कव्हर प्लस 18 डायमीटर. तर बघा मित्रांनो, टोटल लेंथ आहे 5000 मायनस कव्हर आहे 2 इंटू 25 प्लस 18. डायमीटर किती आहे? 10 आहे. डायमीटर किती आहे? 10 आहे. सांगा फास्ट. 5130 mm. लेंथ ऑफ, हे झालं लेंथ ऑफ अँचर बार किंवा अँकर बार. अँकर बार. बघा मित्रांनो, आता आपल्याला स्टिरप लेंथ काढायची. स्टिरपची लेंथ काढायसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2 इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस 24 डायमीटर. तर बघा मित्रांनो, ए प्लस बी कसं घ्यायचं? हा कॉलम आहे किंवा हा बीमचं क्रॉस सेक्शन आहे. हे बीमचं क्रॉस सेक्शन आहे तुमचं. तर तुमचं हे ए राहील कव्हर सोडून दिलं तर, आणि हे बी राहील कव्हर सोडून दिलं तर. तर बघा मित्रांनो, ए बी तर 2 इन ब्रॅकेट, तर बी मधून कव्हर मायनस करायचं. बघा मित्रांनो, बी मधून कव्हर मायनस करायचं. बी म्हणजे छोटं बी. छोटं बी मधून जर कव्हर मायनस केलं, 300 मधून 25 कव्हर मायनस केलं म्हणजे 250. 300 मायनस 50 250, आणि 450 मधून कव्हर मायनस केलं 50 म्हणजे 2 इंटू 25 400. ते किती? 250 आणि 400. तर ए बी 250 प्लस 400 प्लस 24. स्टिरपचं डायमीटर आहे 6. किती येतं मित्रांनो हे सांगा? लेंथ ऑफ स्टिरप्स 1,444 mm म्हणजे 1.44 मीटर. आता नंबर ऑफ स्टिरप्स किती लागते? नंबर ऑफ स्टिरप्स किती लागते? त्यासाठी काय फॉर्म्युला आहे? टीएल मायनस 2सी डिवायडेड बाय स्पेसिंग. सी म्हणजे कव्हर, स्पेसिंग प्लस 1. तर बघा मित्रांनो, टोटल लेंथ किती आहे? 5000. 5000 मायनस 2 इंटू 25 भागीला स्पेसिंग किती दिलेली असती? 150 mm दिलेली. स्पेसिंग किती दिलेली मित्रांनो? स्पेसिंग दिलेली असते. स्पेसिंग किती दिलेली इथं बघायचं. 150 सीसी. तर 150 स्पेसिंग, 150 स्पेसिंग दिलेली. तर 150 प्लस 1 किती येते? किती? 34 नंबर्स. 34 नंबर्स. आता बार बेटिंग शेड्यूल बनवायचं मित्रांनो. बार बेटिंग शेड्यूल बनवायसाठी आपल्याला टेबल बनवावं लागेल. तर टेबल बनवायचं आहे. तर टेबल बनवू मित्रांनो आपण. स्टॉप कर रहे हो? बघा मित्रांनो, आता याच्यात सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन, शेप ऑफ बार,
शेप ऑफ बार, नंतर नंबर ऑफ बार्स, नंबर ऑफ बार्स, नंतर डायमीटर ऑफ बार, हा लेंथ, लेंथ इन मीटर, लेंथ इन मीटर, नंतर टोटल लेंथ, टोटल लेंथ इन मीटर, टोटल लेंथ नंतर काय राहील मित्रांनो, वेट, WEIGST, वेट ऑफ बार, त्याचा फॉर्म्युला असतो डायमीटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय 162, नंतर टोटल वेट, टोटल वेट, WEIGST, टोटल वेट झालं. ओके. आता बघा, तर पहिले मग आपल्याला काय करायचं, बघा आता बघा मित्रांनो, सिरियल नंबर 1, डिस्क्रिप्शन, सगळ्यात पहिले मेन बार, मेन बार, मेन बार, हा मेन बारची स्केच काढायची, मेन बार, नंतर नंबर ऑफ बार्स, नंबर ऑफ बार्स किती आहे आपल्याकडे, 2, नंबर ऑफ बार्स किती आहे, 2, किती MM डायमीटर त्याचं, 12, 12 MM डायमीटर, त्याची लेंथ किती आली मित्रांनो आपली, लेंथचं उत्तर लेंथ, लेंथची लेंथ किती आहे बघा, 5.166, हे पहा लेंथ ऑफ बेट आपलं मेन बार 5.166, 5.166, 5.166, नंतर टोटल लेंथ कशी काढतात, 2 इंटू 5.166 किती येतं बघा, 10.332, 10.332, हे पहा नंबर ऑफ बार्स इंटू लेंथ, म्हणजे हा, नंतर हे काढा डायमीटरचा स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर डिवायडेड बाय 162, 12 स्क्वेअर डिवायडेड बाय 162, 89, 889 म्हणजे 0.89, 0.89, 0.89 आलं. नंतर काय करायचं मित्रांनो, टोटल वेट, टोटल वेट काय कसं काढतात, टोटल लेंथ इंटू वेट, टोटल लेंथ इंटू वेट, टोटल लेंथ इंटू वेट किती येतं हे, टोटल लेंथ इंटू वेट किती येतं, 9.184, हा टोटल वेट आलं. नंतर नंबर 2, मेन बार, नंतर बेंटअप बार, बेंटअप बार, बेंटअप बारचा डायग्राम काढायचे, बेंटअप बार, बेंटअप बार, बेंटअप बार काढले किती येते, बेंटअप बार 2, त्याचं डायमीटर पण 12 आहे, त्याची हे किती मित्रांनो, लेंथ 5.502, 5.502, 5.502, नंतर टोटल लेंथ किती येते बघा, 11.004, नंतर याचं वेट पण 12चा स्क्वेअर डिवायडेड बाय 162, 12चा स्क्वेअर डिवायडेड बाय 162, हे पण 0.89 येईल, 0.89 इंटू 11.004 किती येतं, 9.793, हा बेटअप बार झाल्यानंतर तिसरा अँचर बार किंवा अँकर बार, सॉरी अँकर बार, हा आता अँकर बार मध्ये कसं करतात, हा याची डायग्राम, अँकर बारची डायग्राम, नंतर किती बार्स आहेत, 2च आहेत नाही, 2च आहे, याचं डायमीटर किती आहे, 10, हा लेंथ किती आहे याची, 5.13 काढली आपण आता, 5.130, हा 0 नाही लिहिलं तर चालेल, 2 इंटू 5.13, 10.26, 10.26, हा याचं 10चा स्क्वेअर भागिले 162 करायचं मित्रांनो, 10चा स्क्वेअर भागिले 162, 0.617, म्हणजे 62 घेतलं तर चालतं, आणि 0.62 इंटू 10.26 किती येतं, किती, 330, हे झाले अँकर बार. नंतर चौथं स्टिरप्स, स्टिरप्स, हा तर स्टिरप्स मध्ये अशी डायग्राम काढायची,
सिरप्स हा किती सिरप्स आहे 34 किती डायमीटर आहे 6 हा लेंथ किती आलेली सिरपची 1.444 हा नंतर टोटल लेंथ किती येते नंबर ऑफ सिरप्स इंटू 1.444 49.096 हा वेट किती येतं 6चा वर्ग 6 स्क्वेअर अपॉन 162 मित्रांनो 6चा वर्ग अपॉन 162 0.22 आणि टोटल वेट किती 49.096 इंटू 0.2 10.801 याची टोटल ऍडिशन करा 36.145 36.145 kg 36.145 kg हे झालं तुमचं पहिला प्रॉब्लेम मित्रांनो लगेच दुसरा प्रॉब्लेम बघूया हा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम आरसीसी स्लॅब आरसीसी बीम 275 mm वाईड आणि 400 mm डीप अँड लेंथ इज 450 mm लेंथ किती त्याची 450 mm लेंथ किती आहे 450 mm इज रेनफोर्स्ड विथ 4 नंबर ऑफ बार्स बार किती लिहिले 4 नंबर्स ऑफ बार 4 तर 12 mm चे मेन बार आहे प्लेस इन वन रो आउट ऑफ 4 दोन बार स्ट्रेट बार आणि दोन बार काय बेंटअप बार तुम्ही क्रॉस सेक्शन डायग्राम काढू शकता डायग्राम काढू शकता इकडे बघा हे अँकर बार असते आणि मेन बार हा इतकं डिस्टन्स दिलेला असतो आपल्याला काय करायचं असतं ए आणि बी ए म्हणजे एवढाच डिस्टन्स असतो कव्हर मायनस करून बी म्हणजे कव्हर मायनस करून डिस्टन्स असतो तर आता बघा मित्रांनो आपल्याला काय करायचंय टोटल लेंथ काढायची आहे सगळ्यात पहिले मेन बारची टोटल लेंथ ऑफ मेन बार टोटल लेंथ ऑफ मेन बार टोटल लेंथ ऑफ मेन बार तर काय फॉर्म्युला आहे टीएल मायनस 2 इंटू कव्हर प्लस 18 डायमीटर 9 इंटू 2 पण घेऊ शकता मित्रांनो तुम्ही तर टोटल लेंथ किती आहे मित्रांनो 4500 मायनस 2 इंटू कव्हर कितीच आहे कव्हर 25 आहे दिलेलं नसेल तर मनाने घ्यायचं 25 प्लस 18 इंटू 12चं डायमीटर किती येतं बघा इकडे टोटल लेंथ किती येते सांगा फास्ट आता टोटल लेंथ किती आली मित्रांनो 4666 म्हणजे 4.66 मीटर तर बघा आता मित्रांनो पुढे काय करायचं लेंथ ऑफ मेन बार झालं नंतर बेंटअप बार लेंथ ऑफ बेंटअप बार टीएल मायनस 2C म्हणजे 2 इंटू कव्हर प्लस 18 डायमीटर प्लस 0.42 इंटू टी इंटू 2 दोन्ही साईडला बेंटअप असतं म्हणून 2 घ्यावं लागतं तर टोटल लेंथ किती आहे 4500 मायनस 2 इंटू 25 कव्हर प्लस 18 इंटू 12 प्लस 0.42 डेप्थ किती आहे कशी काढायची सांगितली तुम्हाला मी मागच्या प्रॉब्लेम मध्ये डी इज इक्वल टू असं काढायचं डी दिलेलं किती दिलेलं आपल्याला डी 400 तर डी 400 दिलेलं आहे तर 400 मायनस कव्हर करायचं 2 इंटू 25 तर किती येतं ते 350 बरोबर आहे 350 तर 350 इंटू 2 किती येतं बघा 4960 म्हणजे 4.96 मीटर 4.96 मीटर नंतर अँकर बार आता अँकर बारचं काढायचं इकडे बघा लेंथ ऑफ अँकर बार
बार. तर याचं काय TL मायनस 2C इंटू प्लस 18 डायमीटर. तर आता बघा टोटल लेंथ किती आहे 4500 मायनस 2 इंटू 25 प्लस 18 इंटू डायमीटर किती अँकर बारचा 10 किती येतं बघा मित्रांनो किती 4630 तर 4.63 मीटर 4.63 मीटर. तर लेंथ ऑफ अँकर बार झाल्यानंतर काय करायचं लेंथ ऑफ स्टिरअप लेंथ ऑफ स्टिरअप लेंथ ऑफ स्टिरअप हा तर लेंथ ऑफ स्टिरअप्स हा TL मायनस 2C सॉरी काय फॉर्म्युला आहे A प्लस बी 2 इन ब्रॅकेट A प्लस बी माइन प्लस 24 डायमीटर 24 डायमीटर तर 2 डायमीटरला 5 म्हणतो आपण ए किती आहे कव्हर मायनस करून सांगायचं इकडे बघा मित्रांनो 275 दिले त्यातून 50चं कव्हर मायनस केलं 225 400 मधून 50चं कव्हर मायनस केलं 350 225 प्लस 350 प्लस 24 स्टिरअपचं डायमीटर आहे 6 हा शक्यतो 6च असतं लाईट हा किती येतं हे 1294 म्हणजे 1.294 मीटर 1.294 मीटर बघा मित्रांनो लेंथ ऑफ स्टिरअप काढल्यानंतर नंबर ऑफ स्टिरअप्स नंबर ऑफ स्टिरअप्स म्हणजे किती स्टिरअप्स लागते हा स्टिरअप्स काय सांगितलं मी तुम्हाला TL मायनस 2C डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस 1 हा तर TL टोटल लेंथ किती आहे मित्रांनो आपल्याकडे टोटल लेंथ किती आहे 4500 ना 4500 मायनस 2 इंटू 25 डिवायडेड बाय स्पेसिंग दिलेली असते मित्रांनो 175 प्रॉब्लेम मध्ये दिलेली 150 देते कधी कधी 175 देते इथं प्रॉब्लेम मध्ये 175 दिलेली आता बघा मित्रांनो 175 किती येतं मित्रांनो हे 27 नंबर्स हा 27 नंबर्स मग आता काय करायचं बार बेंडिंग शेड्यूल बनवायचं बार बेंडिंग शेड्यूल बार बेंडिंग शेड्यूल बनवायचं मित्रांनो बार बेंडिंग शेड्यूल मी टेबल फॉर्म करतो सगळ्यात पहिले घ्यायचं मित्रांनो सिरियल नंबर नंतर डिस्क्रिप्शन नंतर शेप्स शेप्स नंतर नंबर ऑफ बार नंबर ऑफ बार नंबर ऑफ बार नंतर डायमीटरचं लिहिलं नाही तरी चालतं डायमीटर तुम्हाला माहिती डायमीटर तुम्ही याच्यात घेतलं पण तरी ठीक आहे डायमीटर हा डायमीटर नंतर लेंथ लेंथ इन मीटर लेंथ इन मीटर नंतर टोटल लेंथ नंतर वेट डायमीटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय 162 नंतर टोटल वेट फुल फॉर्म मध्ये लिहायचं मित्रांनो 1 2 3 4 हा तर इथं मेन बार बेंड बार अँकर बार नंतर स्टिरअप्स हा शेप्स किती शेप्स शेप काढायचे मित्रांनो मेन बार अँकर बार याचा उलटा असतो नंतर बेंड बार हा आता बघा नंबर ऑफ बार्स इथं दोन हा इथं अँकर बार पण किती आहे दोनच आहे ना हा स्टिरअप्स किती आहे 27 स्टिरअप्स हा 27 आता डायमीटर्स
याचं 12, याचं 12, याचं 10 आणि याचं 6. हा लेथ लेथ किती आलेलं आहे जे आपण काढलं त्या लेथ किती आहे बघा मित्रांनो. आपण 4.66, 4.96, 4.63, 4.66, 4. किती आहे? 4.66, 4.96 आणि 4.63. 96, 96 आणि 4.63, 1.29, 294. हा आता टोटल लेंथ कशी काढायची मित्रांनो? 2 इंटू बार्स मोजायचं. सांगा फास्ट. 9.332. हा नंतर ह्याचं सांगा फास्ट. 9.92. नंतर 9.16. नंतर 24.93. हा नंतर टोटल वेट काढा. याचं किती? 12चा स्क्वेअर भागिले 162. 0.89. याचं पण 0.89. याचं 0.62 आणि याचं 0.22. हा तर आता टोटल वेट कसं काढायचं? लेंथ इंटू वेट, लेंथ इंटू वेट. सांगा फास्ट. 8.30. नंतर 8.82. नंतर 5.74. नंतर याचा आणि याचा गुणाकार करायचा मित्रांनो. हा 7. नीट चेक करा. टोटल लेंथ इंटू वेट ना. हा 7.684. टोटल लेंथ इंटू वेटचा गुणाकार करायचा. किती येतं हे? 7.684. टोटल किती येते बेरीज बघा. 30.54 kg. बघा मित्रांनो लगेच नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. 30.54 kg. लगेच नेक्स्ट प्रॉब्लेम.